नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि 3च्या बातमीपत्रात सुरुवातीला बातमी आहे. भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीनं नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ईडीच्या नोटिशी संदर्भात काहीही माहिती देण्यास एकनाथ खडसेंनी नकार दिलाय. काही माहिती नाही, कन्फर्म झाल्यावर सांग. काही माहिती नाही, कन्फर्म झाल्यावर सांग. तर एकनाथ खडसेंबाबत मला काहीही माहित नाही आणि मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, असं मोघम उत्तर अजित पवारांनी दिलं. मला माहिती नाही, पण मी ती पेपरलाच आज बातमी वाचली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये ती बातमी दिलेली आहे. पण माझा काही खडसेंशी म्हणजे त्याच्याबद्दलचा फोनवर चर्चा किंवा समक्ष चर्चा काही झालेली नाही. पुण्यामध्ये आज पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवरती जोरदार टीका केली. मी पुन्हा येईन, यावरून अजित पवारांनी जोरदार टोला लगावला. सरकार नाही, त्यामुळे ते अस्वस्थ झालेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन असं म्हणत होते आणि आता दुसरे म्हणतात मी परत जाईन म्हणाल्या. त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलेलं नव्हतं. तर फोडाफोडीच्या राजकारणावर सुद्धा त्यांनी टीका केली. तुम्ही गेल्या वेळी फोडाफोडी केली तर इतर पक्षातले आमदार घेताना त्यांना उकळ्या फुटत होत्या, तर आता त्यांना गारगार वाटते, अशी खोचक टीका सुद्धा त्यांनी केली. तर मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळी अजित पवारांनी सांगितलं. सोबतच दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. इतक्या थंडीमध्ये शेतकरी रस्त्यावरती का आला, शेतकऱ्यांच्या मागण्यांवरची चर्चा का नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सरकारचा म्हणजे सरकार नाही, ते त्याच्यामुळे ते अस्वस्थ झालेले. आता एक जण म्हणत होते सुरुवातीला मी पुन्हा येईल, ते दुर्दैवाने जमलं नाही. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. आता ह्यांना परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलेलं पण नव्हतं. वास्तविक त्याच्यातनं आमची एक भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या, त्याच्यातनं कार्यकर्ते नाराज झाले. कारण पूर्वी तुम्ही MLC होता, अर्थात तुमच्या पक्षातनं कुठं उभं राहावा ज्याचा त्याचा अधिकार आहे, जसं आमच्या पक्षात, काँग्रेस पक्षात, शिवसेना पक्षामध्ये आहे ते. परंतु 1 वर्ष होईपर्यंतच परत जाईन म्हणायला लागले. लोकांनी 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं आहे. तिथल्या कोथरूडची अपेक्षा आहे की तिथली कामं व्हावीत. तिथं लगेचच परतची भाषा करायला लागले तर उद्याच्याला लोक काम घेऊन गेले तर ते म्हणतील अरे मी परत जाणार आहे. अरे मग तो आले कशाला? तर तीच कोल्हापूरलाच थांबायचं होतं. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. पाहूयात काय म्हणालेत. काल एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील बोलले की मी आता पुण्यात सगळ्यांना सेटल होण्यासाठी आवडतं, पण मी परत कोल्हापूरला निघून जाणार आहे. ही मानसिकता बदलत चालली आहे का? नाही, जाऊ दे, त्यांना कुठे जायचं असेल त्यांनी जायचं, कोल्हापुरात जावं, पुण्यात जावं, घरी जावं, ते त्यांचा विषय आहे. तुम्ही काय सांगणार त्यांना? विद्यमान महाविकास आघाडी सरकारनं वैध मराठा आरक्षणाचा खून केला आणि मराठ्यांच्या पाठीमध्ये या सरकारनं खंजीर खुपसला, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे श्रीमंत कोकाटे यांनी केलाय. या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली. सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडे काय योजना आहे ते त्यांनी सांगावं, असं कोकाटे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठाकडे याबद्दलची सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जे सार्वजनिक मराठा समाजाची कधी मागणी नव्हती, EWSचं आरक्षण द्या, ही EWSचं आरक्षण देऊन जे महत्त्वपूर्ण आरक्षण आहे त्याचा खून करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. ही मराठ्यांची खूप मोठी फसवणूक या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः 42 तरुणांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत यांचा अपमान या महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. गायकवाड आयोगाचा अपमान यांनी केलेला आहे. हे सांगतात ना, उच्च न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही जर काही EWS आरक्षण दिलं असेल तर उच्च न्यायालयाने जस्टिस गायकवाड आयोगाने दिलेलं आरक्षण वैध ठरवलेलं आहे ना. मग येत्या 25 जानेवारीला जर का याबद्दलची स्थगिती उठवण्याची सुनावणी जवळ आलेली आहे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी हे मधीच EWSचं आरक्षण देऊन जे व्यापक स्वरूपामध्ये आणि अधिकृत महत्त्वाचं आरक्षण मिळणार आहे त्याचा अवसान घात करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. मराठ्यांच्या पाठीत या महाविकास आघाडी सरकारने खंजीर खुपसलेला आहे आणि खूप मोठी फसवणूक यांनी केलेली आहे.
आता 25 तारीख जवळ आलेली आहे, जानेवारी. एवढी काय घाई होती? म्हणजे याचा अर्थ या महाविकास आघाडी सरकारला टिकणारं मराठ्यांचं व्यापक आरक्षण द्यायचं नाही. EWS मध्ये फक्त मराठा येत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोकांना माहिती नाही. हे महाराष्ट्रातल्या सामान्य भोळ्या बाबड्या गरीब शेतकरी मराठ्यांची कशी फसवणूक आहे पहा. 10% EWS आरक्षण, 10%मध्ये फक्त मराठा समाज आहे का? जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, जे 2019 जानेवारीला EWS आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे, ते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगित आहे. त्याच्यावर स्थगिती नाही, पण ते आव्हानित आहे. मग या 10% आरक्षणामध्ये, EWSच्या आरक्षणामध्ये फक्त मराठा समाज येत नाही, SC ST OBC वगळून जो समुदाय राहतो त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाज आहे, मारवाडी आहेत, राजपूत आहेत, जैन आहेत. म्हणजे जे SC ST OBC मध्ये येत नाहीत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, माहेश्वरी आहेत, असा मोठा समुदाय या 10%मध्ये येतो. यामध्ये मराठा समाजाचा वाटा किती? 1 किंवा 2% जास्तीत जास्त मराठा समाजाला वाटा मिळेल. आणि त्या EWSचे निकष जर का आपण वाचले तर त्या निकषामध्ये या महाराष्ट्रातला बहुतांश मराठा समाज येत नाही. याचं विश्लेषण पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. व्यापक वैध मिळणाऱ्या आरक्षणाचं खून या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे. या फसवणुकीच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत. पुढची बातमी. औरंगाबादमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलनाची घोषणा केली आणि 1 जानेवारीला या ठिकाणी भव्य मराठा आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या महामेळाव्यानं या आंदोलनाची सुरुवात होणार आहे अशी माहिती मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली. राज्य सरकारने मराठ्यांना EWSची जी काही सुविधा दिलेली आहे त्याला आता मराठा क्रांती ठोक मोर्चे असतील किंवा इतर मराठा संघटना यांनी जोरदार विरोध केलेला आहे. आणि औरंगाबादमध्ये आता पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी 1 तारखेपासून मोठ्या आंदोलनाची सुरुवात केलेली. आता नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? दादा, काय म्हणणं आहे तुमचं? आणि राज्य सरकारने जे काही आता सुविधा दिलेली त्याला का नाकार? एक प्रकारे EWSची सुविधा देऊन हे सरकार आम्हाला एक प्रकारे मराठा समाज या ठिकाणी आज या ठिकाणी फसवणूक करत आहे. दुसरा विषय, या महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या 42 बांधवांनी बलिदान दिलं, 58 मोर्चे या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एकदम शांतप्रियतेच्या माध्यमातून या ठिकाणी काढले आणि 2 ठोक मोर्चे आणि 14,000 बांधवांवरती जे गुन्हे दाखल करून घेतले, हे काय आम्ही EWSसाठी गुन्हे दाखल करून नाही घेतले. आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी तात्काळ विनंती आहे, कारण अशोक चव्हाण आजही मराठा समाजाची या ठिकाणी बाजू मांडताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. त्यामुळे त्यांनी हे EWSचं खुळं समोर करून एक प्रकारे समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम, जे मुख्य मराठा आरक्षण आहे त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारची खेळी आहे. बरोबर. त्याच आता जो मुद्दा आपण मांडलाय, नक्कीच या ठिकाणी राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल या ठिकाणी करत आहे आणि विशेषतः अशोक चव्हाण या ठिकाणी करत आहे. कारण आमचा आरोप त्यांच्यावरती आहे. अशोक चव्हाण यांनी आतापर्यंत मराठा समाजाची सर्वोच्च न्यायालयामध्ये जर बाजू जर मांडली असती तर आज त्या ठिकाणची स्थगिती या ठिकाणी उठली असती. 25 तारखेला जर स्थगिती उठेल नाही उठेल तर पुढे काय राहील? जर नाही उठली तर कशा पद्धतीचं तुम्ही पुढे जाल? 25 तारखेची स्थगिती उठो किंवा न उठो त्याची रणनीती आम्ही 1 तारखेपासूनच या महाराष्ट्रामध्ये आक्रोश मेळाव्याला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही सुरुवात करत आहोत. आणि 25 तारखेला जर स्थगिती जर नाही उठली तर 26 तारखेला 26 जानेवारी आहे आणि या महाराष्ट्रातला तमाम मराठा, मागच्या जसा इतिहास या आपल्या महाराष्ट्राचा आहे का इंग्रजांच्या विरुद्ध या ठिकाणी शंड आपण पुकारला होता आणि 26 जानेवारीला ज्या प्रकारे एक प्रकारे क्रांती या ठिकाणी घडून आली होती, त्याच पद्धतीने या 26 जानेवारीला या महाराष्ट्रातला तमाम मराठा रस्त्यावर येणाऱ्या 26 जानेवारीला दिसल. जर 25 जानेवारीला जर स्थगिती या आरक्षणावरची उठली नाही, 1 तारखेपासून काय होणार आहे? महामेळाव्याचं आयोजन आहे, नेमकं काय असणार? 1 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रात आक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून एक जनजागृती करणार आहोत की कशा पद्धतीने हे सरकार EWSचं खुळं पुढं करून आपल्या समाजामध्ये कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. ही 1 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रात हे जनमेळावे आम्ही घेणार आहोत आणि त्याची सुरुवात संभाजीनगर या ठिकाणून आम्ही करणार आहोत. मराठा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने जी नवीन सुविधा जाहीर केलेली आहे त्याला आता मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल आणि मराठा समाजातील सर्व संघटना जोरदार विरोध करताय.
25 तारखेला आता सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण 25 तारखेच्या निकालानंतरच मराठा संघटनांच्या आंदोलनाची दिशा ठरेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता ख्रिसमस झाला आणि सगळ्यांना आता वेध लागले ते म्हणजे इयर एंडचे, आणि त्यामुळेच सध्या राज्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर वर्षअखेरीचा आनंद लुटण्यासाठी कोकण किनारपट्टीवरती हजारो पर्यटक दाखल झाले असले तरी कोकणातल्या बहुतांश बीचेसवरती लाईफ गार्ड सध्या नाहीयेत, तरी देखील अनेक पर्यटक सुरक्षेच्या साधनांशिवाय समुद्राच्या पाण्यामध्ये उतरतायत. आणि या सगळ्या पर्यटकांना न्यूज 18 लोकमतकडून आवाहन करण्यात येतंय की आनंद घेताना सुरक्षेची काळजी सुद्धा तुम्ही आवर्जून घ्या. तर सध्या काय आहे ही परिस्थिती मालवण किनाऱ्यावरती याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. कोरोनाचं संकट आहे ते कशी खबरदारी घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, मला सांगा, तुम्ही मुरुडच्या बीचवरती आलेला आहात, काय वाटतं तुम्हाला या बीचबद्दल? तुम्ही कशा पद्धतीने कोरोनाची काळजी करताय? आम्ही फक्त आमच्या फॅमिलीसोबतच एन्जॉय करतोय आणि शक्यतो गर्दी टाळतोय, मास्क वापरतो जर गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर. आणि एक महत्त्वाचं सांगू वाटतं की महिलांसाठी इथं सेफ्टी गार्ड नाही आहेत किंवा चेंजिंग रूम नाही आहेत किंवा वॉशिंगसाठी काही सोयी नाही आहे, वॉशरूम्स नाही आहेत. तर हा खूप मोठा अभाव आहे. तर सरकारने प्लीज याच्याकडे लक्ष द्यावे, कारण बीचच्या किनारी थोडेच रिसॉर्ट आहेत किंवा हॉटेल्स आहेत, पण जे आतमध्ये आहेत त्या महिलांना खूपच प्रॉब्लेम येतो की ते म्हणजे इथं आपण एन्जॉय करण्यासाठी येतो, भिजण्यासाठी येतो समुद्रात, पण त्यांना चेंजिंग रूम अवेलेबल नसेल तर ते फार ऑकवर्ड वाटतं. तर त्याकडे इथला समुद्र किनारा तुम्हाला कसा वाटतो? इथला समुद्रकिनारा खूपच छान आहे आणि स्वच्छ पाणी आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं. बरं दादा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला या बीचबद्दल काय वाटते? आम्ही बारामतीतून आलो आहे. तर खूप सुंदर बीच आहे, फक्त इथे चेंजिंग रूमची व्यवस्था पाहिजे, एवढंच बाकी नाही काही. इथे सगळ्या सुविधा आहेत. ताई, तुमचं नवीन लग्न झालं आहे, तुम्ही पहिल्यांदाच या बीचवर आलात, कसा तुमचा अनुभव आहे? आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे ब्रिजवर. खूप छान आहे ब्रिज. बरं, तुम्ही काय सांगाल? तुमच्या आयुष्याची तुम्ही नव्याने सुरुवात करताय आणि इथे बीचवर तुम्ही फोटोसुद्धा काढलेत, आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या मिस्टरांसोबत तुम्ही आलात? आम्ही इथं पहिल्यांदाच आलेलो आहे आणि फर्स्ट टाइम हा नवीन ब्रिज बघितलेला आहे. समुद्र पण खूप छान आहे. हां अजून समुद्र तुम्ही पहिला. दीदी, तू काय सांगशील, काय वाटतं तुला? हा बीच आहे ना, खूप सुंदर आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे इथले, आणि एन्जॉय केलं मस्त. हो, मस्त एन्जॉय केलं. दादा, मला सांगा, तुम्ही कशी खबरदारी घेताय? अजून कोरोनाचं संकट टळलेलं नाही. तुम्ही तर आता आपल्या फॅमिलीसह इथे आलात, मात्र आपल्या कुटुंबाची आणि तुमची स्वतःची कशी काळजी तुम्ही घेताय? आम्ही शक्यतो जिथं गर्दी असेल तिथं जाणे टाळतो. त्याच्यानंतर शक्यतो फॅमिलीबरोबर राहतो. आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपपासून दूर जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सॅनिटायझर वापरतो वारंवार, आणि मास्क शक्यतो आम्ही गर्दीत जायचं म्हटलं तरी मास्कशिवाय जात नाही गर्दीमध्ये. ही अशी खबरदारी घेतो. आणि बीचमधल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर का पोहता येत नसेल तर तुम्ही गुडघा पाण्याच्या वरती जाऊ नका, त्याच्या पाण्याच्या वरती आतमध्ये जाऊ नका. लोक काय आहे की पाणी बघितलं की आत जातात, पण ते जाणं टाळावं लोकांनी शक्यतो. ही अशी खबरदारी घ्यावी. आम्ही तर फॅमिलीसोबत, आम्ही 2 फॅमिलीज आलो. ॲक्च्युली गुरुवारी आम्ही आलो आहे. त्यावेळेस एवढा क्राऊड नव्हता, थोडासा काल आता या सुट्ट्या वाढल्यामुळे क्राऊड वाढलेला आहे. पण खूप सुंदर बीच आहे आणि गोव्याच्या कम्पॅरेटिव्हली कोकणात जर बघितलं तर खूप व्हर्जिन बीचेस आहेत, खूप क्राऊडलेस आहेत. त्यामुळं तुम्ही खरोखर एन्जॉय करू शकता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेफिनेटली प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरले पाहिजेत, सॅनिटायझर्स वापरले पाहिजेत, गर्दीत जाणं टाळलं पाहिजे मुळात. आता आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहतो इथे हार्डली 5-10 रूम्स आहेत, त्यामुळे फारशी गर्दी नाही. तर वी आर एन्जॉईंग अवर लाईफ ॲट रिसॉर्ट ओनली. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत आणि पर्यटकांनी समुद्रकिनारे चांगलेच गजबजून गेलेत. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा कायम आहे, मात्र याचा कोकणातल्या पर्यटनावरती काही परिणाम दिसून येतोय का, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. सोबत काही स्थानिक नागरिक सुद्धा आहेत. सर, मला सांगा,
की आपल्या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक पर्यटक येऊन दाखल झालेत, त्यांचं स्वागत तुम्ही कसं करताय? 2020ला निरोप देण्यासाठी आणि 2021चं स्वागत करण्यासाठी कोकण किनारपट्टीवरती आज मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि यांच्या मनोरंजनासाठी आपण या ठिकाणी सगळे हॉटेल्स, किनाऱ्यावरती वॉटर स्पोर्ट्स या सगळ्या गोष्टी सज्ज केलेल्या आहेत. कारण आपण लॉकडाऊन पिरियडचा विचार केला तर त्यानंतर रिलीज मिळाल्यानंतर पर्यटनाला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने पर्यटक हे कोकणाकडे येऊ लागले, समुद्र किनाऱ्यांना पसंती देऊ लागले. या वर्षीच्या सगळ्या या परिस्थितीचा विचार करता आत्ता मिळालेली जी रिलीज आहे आणि त्यामध्ये येणारं वर्षअखेर, या वर्षाअखेरी 2020ला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवरती, त्यातल्या त्यात दापोलीतील मुरुड किनाऱ्यावरती मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. लाखोच्या संख्येने 20 तारखेपासून पर्यटक हे मुरुड किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरुडमधील सगळे हॉटेल्स, घरगुती व्यावसायिक या सगळ्यांनी आपापली तयारी केलेली आहे, आपापलं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी किनाऱ्यावरती वॉटर स्पोर्ट्स जे आहेत, हे वॉटर स्पोर्ट्स या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. वॉटर स्पोर्ट्समध्ये आता सुरुवात झालेली आहे. शासनाकडून वॉटर स्पोर्ट्सलाही कायदेशीर परवानगी मिळालेली आहे. जेटस्की राईड, बनाना राईड, बंपर राईड, स्लीपर राईड, वॉटर पॅरासेलिंग या सगळ्या गोष्टी आता पर्यटकांसाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आणि पर्यटक, ठीक आहे सर, या गोष्टी सज्ज आहेत. आपण पर्यटक म्हणून आपल्याला काय वाटतंय, तुम्ही कोणत्या समुद्र किनाऱ्याला पसंती देता? आम्ही गेले 2-3 वर्ष झाले 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी गोवा येथे जात असतो. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं यावर्षी आम्ही मुरुडमधील बीचला पसंती दिलेली आहे. कारण इथला हरनाई बंदरावरचे स्वच्छ ताजे मासे खायला मिळतात. सर्व पर्यटकांना चांगले मासे आहेत इथं. आणि इथला समुद्रकिनारी खूपच छान वाटतो आम्हाला. इथं फिरण्यासाठी खूप चांगली जागा आहे आणि येथील लोक, ग्रामस्थांनी वगैरे पर्यटकांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण पहिला त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवतोय, प्लस त्यांना सॅनिटायझर दिलं आहे. आपल्या काउंटरवरती सॅनिटायझर आहेत. त्यांना आपण पर्सनल सांगतो की बाबा सोशल डिस्टन्स ठेवून मास्क वापरा. आपण जे पण आपल्याला आता आपण मिशन बिगन्स केलं, आपण आपली मिशन परत चालू केली आपण, ती आपण व्यवस्थित करूया आणि लॉंग लास्टिंग करूया. ज्याच्यामुळे आपण करोनापासून लांब राहून परत आपले पर्यटक व्यवस्थित आपल्या रुटीनवरती चालेल असं आपण काहीतरी करूया. आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण प्रॉपर आमच्या काउंटरवरनं पूर्ण मार्गदर्शन करतो की बाबा व्यवस्थित मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा आणि पाण्यात पण जाताना जरा व्यवस्थित काळजी घ्या. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत करत असताना योग्य ती खबरदारी नक्की घ्या असं आवाहन न्यूज 18 लोकमतकडून आम्ही सुद्धा करतोय. एक अगदी छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊयात. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा जर आनंद घेत असाल तर काय खबरदारी घ्यावी हे आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय. आणि वर्षाअखेरीचा आनंद लुटण्यासाठी कोकण किनारपट्टीवरती सध्या हजारो पर्यटक दाखल झाले असले तरी कोकणातल्या बहुतांश बीचेसवरती सध्या लाईफ गार्ड्सच नाही आहेत. याची खरं तर तुम्ही नोंद घ्यायला हवी. तरी देखील अनेक पर्यटक हे सुरक्षेच्या शिवायच समुद्राच्या पाण्यामध्ये उतरत आहेत. आणि या सगळ्या पर्यटकांना न्यूज 18 लोकमतकडून आवाहन करण्यात येते की आनंद घेताना सुरक्षेची तुमची सुद्धा काळजी घ्या. काय आहे सध्याची मालवण किनाऱ्यावरची परिस्थिती हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून. वर्ष अखेरीचा माहोल आहे. तुम्ही जर आनंद साजरा करण्यासाठी कोकणातल्या किनारपट्ट्यांवर येत असाल तर सगळ्याच किनारपट्ट्यांवर लाईफ गार्ड्स नाही आहेत. त्यामुळे तुम्ही पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ही मालवणची आता दांडी किनारपट्टी आहे जिथे हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत. दरवर्षी होतात, यावर्षी सुद्धा दाखल झालेले आहेत. परंतु मालवणमध्ये फक्त इथे एवढे पर्यटक असून सुद्धा या बीचवर लाईफ गार्ड्स नाहीत. आणि त्यामुळे पर्यटक बघा तिकडे स्वतः म्हणजे थोडीशी ही बेफिकिरीच म्हणावी लागेल. इथे हे पर्यटक एवढ्या बेफिकिरीने समुद्रात पुढे पुढे जात आहेत. परंतु आता जरी या सगळ्या वॉटर स्पोर्टवाल्यांचं किंवा मच्छीमारांचं लक्ष असलं तरीसुद्धा आपत्ती काही सांगता येत नाही कधी येईल. अचानक एखाद्याचा तोल गेला आणि जर समुद्रात गटांगळ्या खावला तर बाकीचे घाबरू शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आंजर्लेमध्ये पर्यटक बुडाले होते 4, आपल्याला माहिती आहे. गणपतीमुळेमध्ये 5 पर्यटकांना बुडता बुडता वाचवलेलं होतं. अशा वेळी जर पर्यटकांनी अशा प्रकारची जर हलगर्जीपणा दाखवला तर तो दाखवू नये. कारण ही काळजी स्वतः घेतली पाहिजे. कारण प्रत्येक बीचवर लाईफ गार्ड्स नाही आहेत कोकणातल्या. एक प्लीज लक्षात घ्या. न्यूज 18 लोकमत तुम्हाला सातत्याने आवाहन करत आहे की तुम्ही पर्यटनाचा आनंद, वर्षअखेरीचा आनंद जरूर घ्या. परंतु हा घेताना स्वतःची सुरक्षा आधी पहिली सांभाळा. कोरोना जसा आहे तसंच या समुद्राच्या लाटांमध्ये किंवा समुद्रामध्ये तुमचा बुडून मृत्यू होऊ शकतो हे भय बाळगा आणि मगच सगळा आनंद तुम्ही साजरा करा असं तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, मालवण, सिंधुदुर्ग.
तर नवीन वर्ष आणि त्याआधी लागून आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी धाव घेतलेलीच आहे आणि त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांमुळे बहरून गेलाय। ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रवेश देता येणाऱ्या गाड्यांची संख्या ही सीमित असल्यामुळे निर्धारित संख्येच्या वर इथे पर्यटक गोळा होऊ शकत नाहीयेत। मात्र कोरोनाची भीती कायम असल्यामुळे विशेष काळजी ताडोबा व्यवस्थापनानं सुद्धा घेतलेली आहे। पुढची बातमी डेहराडूनमध्ये झालेल्या स्पर्धेत चंद्रपूरच्या जोया शेखनं मिस साऊथ इंडिया सन्मान पटकावला। सुफी सबरी शो ऑर्गनायझर अँड फॅशन डिझायनर ही संस्था देशविदेशामध्ये दरवर्षी सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करत असते। बाजार वॉर्डातील रहिवाशी असलेली जोया शेख यावर्षी स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती आणि जोया शेख ही इयत्ता 12वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेते। जोया हिनं याआधी सुद्धा विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवलेले आहेत। फिर वहाँ पे कंटेस्टेंट 30 के आसपास थे और फिर उसके बाद में हमारा फर्स्ट डे हमारी ग्रूमिंग सेशन था जहाँ पे हमको सिखाया गया कि हमें वॉक कैसे करना है। इंट्रोडक्शन राउंड होगा हमारा एंड देन टैलेंट राउंड, फिर वो सब हो गया। फिर नेक्स्ट डे जो था वो उस डायरेक्ट फिनाले था। फिर फिनाले में सब कुछ हुआ। हम फर्स्ट इंट्रोडक्शन राउंड था, सेकंड ट्रेडिशनल राउंड था, फिर लास्ट में था क्वेश्चन आंसर राउंड था। फिर वो सब क्लियर हुआ। फिर उसके बाद में मुझे टाइटल मिल गया मिस साउथ इंडिया का। आगे तो मेरा जो ड्रीम यही, मेरा तो पैशन है मॉडलिंग है, लेकिन मेरा ड्रीम जो है मुझे एक डॉक्टर बनना है, वेटरनरी डॉक्टर, और आगे मैं उसे कोई फॉलो करूँगी। और आज मैं यहाँ पे हूँ तो मुझे मेरे पेरेंट्स का सपोर्ट बहुत है और पेरेंट्स के साथ साथ तो मुझे मेरी सिस्टर का बहुत ज़्यादा सपोर्ट है। आणि या बातमीसोबतच 3च्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।